सध्याची ग्रहस्थिती कर्क राशीच्या व्यक्तींसाठी संधी आणि आव्हानं दोन्ही घेऊन येत आहे। जर आपण योग्य कृती केली, संयम ठेवला आणि धोरणात्मक निर्णय घेतले तर मोठे यश मिळू शकते। तर हे भविष्य आपण जे आहे कर्क राशीचं हे थोड्या काही प्रॅक्टिकल उदाहरणांसह समजून घेऊया। योग्य मानसिकता तुमच्या यशाचा पाया असते बघा। यश आणि अडथळे ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत। संकटे येतील पण त्यातून बाहेर पडायचा आत्मविश्वास असेल तर यशस्वी तुम्ही होऊ शकता। आताच्या ग्रहस्थितीमध्ये शनी आणि सूर्य जे आहेत ते अष्टमातून गोचर करत आहेत। रवी 15 तारखेनंतर अष्टमातून जाईल आणि गुरु ग्रह जो आहे तो तुमच्यासाठी लाभस्थानातून गोचर करतोय। त्यामुळे सहकार्यांकडून किंवा वरिष्ठांकडून सुद्धा चांगला पाठिंबा मिळेल। फक्त थोडा संयम ठेवला पाहिजे, सकारात्मक राहिलं पाहिजे आणि कुठलाही निर्णय घेताना विचार करूनच तो निर्णय घेतला पाहिजे। कोणत्याही भावनिकतेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नये। कल्पना करा की तुम्ही एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करताय पण वरिष्ठ तुमच्या सतत चुका शोधत आहेत आणि यामुळे तुम्हाला तणाव वाटतो। पण गुरुच्या लाभस्थानात असल्यामुळे तुमच्या सहकार्यांचे चांगले सहकार्य तुम्हाला मिळू शकते। जर तुम्ही नकारात्मक न होता शांतपणे आणि व्यवस्थित उत्तर दिले ना तर तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि वरिष्ठांनाही तुमच्या कामाची जाणीव होत आहे। धैर्यम परमो लाभ, धैर्यम सर्वत्र साधनम। धैर्य हे सर्वात मोठी संपत्ती आहे। ते जीवनातील प्रत्येक क्षेत्रात मदत करत असते। शांत रहा, विचारपूर्वक कृती करा आणि स्वतःला सिद्ध करा। करिअर आणि व्यवसायाचा जर कर्क राशीसाठी विचार केला तर योग्य निर्णय आणि संयम आवश्यक आहेच। लाभस्थानातील गुरुच्या गोचरीमुळे नवीन संधी मिळतील। योग्य नेटवर्किंग केल्यास यशही तुम्हाला चांगले मिळेल। समजा म्हणजे तुमच्याकडे एखादा नवीन जॉबची ऑफर आहे पण सध्याच्या ठिकाणी स्थिरताही आहे। अशा वेळी शनी आणि रवी अष्टमात असल्यामुळे गोंधळ वाटू शकतो। पण जर ही नवीन संधी लांबच्या काळात फायदेशीर असेल आणि सुरक्षित वाटत असेल तर बदल करणं हे नक्कीच चांगलं ठरेल। गुरुना संयोगे कार्यम सिद्धते। अर्थ असा आहे की गुरुच्या कृपेने योग्य संधी मिळते आणि यशही प्राप्त होत असते। म्हणून तुमच्या भविष्यासाठी निर्णय घेताना तुम्ही नेहमी दीर्घकालीन विचार केला पाहिजे। लॉंग टर्म तुमचे प्लॅनिंग्स असले पाहिजेत। समजा तुमच्या ऑफिसमध्ये काही सहकाऱ्यांकडून तुमच्या कामाबद्दल नकारात्मक बोलले जात आहे। जर तुम्ही काही संयमाने आणि शांतपणे परिस्थिती हाताळली ना तर यश तुमच्या बाजूने असेल। वादात पडल्यास मात्र शत्रू वाढतील आणि ते तुमच्यासाठी चांगलं नाही। अष्टमे रवी सतर्कः भवेत। अष्टमात रवी असल्यास कोणत्याही संघर्षात उडी घेण्याआधी सावध राहा। कार्यालयीन राजकारण टाळा आणि फक्त तुमच्याच कामावरती लक्ष केंद्रित करा। इतरची बडबड उपयोगाची नाही। संधी आणि खर्च यांचा समतोल साधणंही तुमच्यासाठी फार गरजेचं आहे। लाभस्थानातला गुरु जो आहे तो उत्पन्न वाढीची संधी देतोच हो। तो उदाहरणार्थ तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत अचानक मोठी संधी मिळते, जसे की प्रमोशन किंवा बोनस। हे गुरुच्या प्रभावाने होऊ शकते। पण शनी आणि रवी अष्टम स्थानातून गोचर करत असल्यामुळे अचानक खर्चही वाढतात। त्यामुळे आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे। धनम संयमेन वृद्धिम याती। अर्थ असा आहे की संयम ठेवल्यास धनवृद्धी होतेच। नवीन उत्पन्नाच्या संधी स्वीकारा पण खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे। पुढे रवीचं पण गोचर अष्टम स्थानात होईल, त्यामुळे नक्कीच अनपेक्षित खर्च तर वाढण्याची शक्यता आहे बघा। हे समजा तुमच्या कुटुंबातील कोणाला वैद्यकीय खर्च करण्याची गरज पडू शकते किंवा जुन्या कर्जाचा जो हप्ते असतात ना त्याचे ताण वाढतात। यासाठी आर्थिक नियोजन महत्त्वाचं आहे बघा, जे मी थोड्या वेळापूर्वी सांगितले। त्यामुळे आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या आणि अनावश्यक खर्च टाळा। कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनाचा जर आपण विचार केला की नाही तर समजूतदारपणा ठेवणं गरजेचं आहे। तुमच्या जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरून वाद झाला, शनी आणि रवी अष्टमात असल्यामुळे मग ते गैरसमज तयार होण्याची इथे शक्यता असते बघा। म्हणून तुम्ही शांतपणे संवाद साधला पाहिजे, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे, तरच नाते अधिक मजबूत होते। संवादः सौख्याय भवती। संवाद केल्यास नाती सुधारतात आणि सुखही मिळतं।
अहंकार बाजूला ठेवा आणि प्रेमाने संवाद साधा. आरोग्याच्या बाबतीतही विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो. स्वतःची काळजी थोडी घेणंही गरजेचं आहे, कारण की मंगळाचं गोचर कर्क राशीसाठी व्ययस्थानातून होत आहे. म्हणून झोपेच्या समस्या ज्या आहेत त्या उद्भवू शकतात. तुम्हाला सतत थकवा येत आहे किंवा झोपेत अडथळा येतो आहे, याचे कारण मानसिक तणाव किंवा अनियमित दिनचर्या असू शकते. आरोग्यम परमम भाग्यम. आरोग्य हे सर्वात मोठं भाग्य असतं. म्हणून मी सगळ्यांना सांगतो की योग, ध्यान आणि संतुलित आहार यावरच तुम्ही लक्ष द्या. बाकीचे उपाय करण्याची फारशी गरज नसते. संध्या आणि अडचणी यांचा तोल सांभाळणं पण फार गरजेचं आहे. म्हणून करिअरचा जर विचार केला तर योग्य निर्णय घ्या, पण राजकारणी मानसिकतेपासून दूर राहा. आर्थिक स्थितीचा विचार केला तर उत्पन्न वाढेल, पण खर्चावरही लक्ष ठेवलं पाहिजे ना. कौटुंबिक जीवनाचा विचार केला तर गैरसमज टाळले पाहिजेत आणि संवाद वाढवला पाहिजे. आरोग्याचा विचार केला तर मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य तुम्ही जपण्यावरती भर दिला पाहिजे. ही ग्रहस्थिती जी आहे मित्रांनो, ही संधी आणि आव्हाने दोन्ही घेऊन येत आहे. योग्य कृती आणि संयम ठेवल्यास तुम्ही मोठे यश मिळवू शकता. किमान अडचणींना तर तुम्ही चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकता. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.